हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपणाला आता आपण ऋण वस्तुमानांक कसं काढायचं याच्याविषयी माहिती घेतली. आपणाला आता संयुजा कशी काढायची. आता आपणाला त्या मूलद्रव्याचा अणुअंक आपण अगोदर शिकलो होतो बघा. हायड्रोजनचा अणुअंक किती आहे? 1 आहे. बरोबर? मग हायड्रोजनचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं करायचं? आता इलेक्ट्रॉन स्वरूपन करताना बघा त्याच्या पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेत 8 असतात, तिसऱ्या कक्षेत 18 असतात आणि चौथ्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? 32 इलेक्ट्रॉन असतात. आता मग हायड्रोजन जो आहे त्या हायड्रोजनची संयुजा किती आहे? कारण एकच आहे, म्हणजे त्याच्या शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात? एकच. म्हणून हायड्रोजनची संयुजा 1. आता HCl मध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन आहे. आता हायड्रोजन किती आहे? त्याची संयुजा 1 आहे. मग क्लोरीन किती आहे? क्लोरीनचा अणुअंक असतो 17. मग क्लोरीनचा जर अणुअंक 17 असेल तर पहिल्या कक्षेत किती आले? 2. दुसऱ्या कक्षेत किती आले? 8 आणि तिसऱ्या कक्षेत किती आले? 7. म्हणजे आता अष्टक पूर्ण करण्यासाठी या हायड्रोजनला दुसऱ्याकडून 1 इलेक्ट्रॉन घ्यावा लागतो. म्हणून त्याचे 8 पूर्ण होतात. म्हणून त्याची संयुजा सुद्धा किती आहे? हायड्रोजनची 1 आहे, क्लोरीनची 1 आहे. आता H2 ची आपल्याला माहिती आहे, H2 ची किती आहे? 1 आहे. H2O मध्ये O ची जी संयुजा आहे ती किती आहे बघा? O ची जी O चा अणुअंक आहे 8. मग 8 असेल तर कसं होणार आहे? पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 6. मग अष्टक पूर्ण करण्यासाठी ह्याला काय करतो? हा ऑक्सिजन दुसऱ्याकडून 2 इलेक्ट्रॉन घेतो. म्हणून H ची 1 आणि O ची 2. Na सोडियमची 1 आहे, क्लोरीनची 1 आहे. H रेणुसूत्रावरून मूलद्रव्याच्या संयुजा ठरवता येतात आपणाला. आता पुढचा प्रश्न आहे NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगामध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध असतो? गेल्या वर्षी तुम्ही शिकलेलं आहे की सोडियम क्लोराईड आणि मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगामध्ये आयनिक बंध असतो. आयनिक प्रकारचा बंध असतो. आता बघा आता तुम्हाला संयुजेची व्याख्या लक्षात ठेवायची आहे. काय संयुजेची व्याख्या सांगतो? मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला त्या मूलद्रव्याची संयुजा असं म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या आहे बघा, जर एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात याच्यावरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. बघा हा अंक म्हणजे त्या मूलद्रव्याचा एका अणूने इतर अणूबरोबर केलेले रासायनिक बंधाची संख्या होय. 18व्या व 19व्या शतकामध्ये मूलद्रव्याच्या संयुजा समजण्यासाठी रासायनिक संयुगाच्या नियमाचा उपयोग करत 20व्या शतकात मूलद्रव्याच्या संयुजेचा त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी असलेला संबंध लक्षात आला. आता एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, इथं एक उदाहरण दिलेलं आहे. सोडियम अणू आणि क्लोरीन अणू म्हणजे NaCl सोडियम क्लोराईड. आता NaCl मध्ये त्याचा अणुअंक किती आहे? 18. 18 म्हणजे आपण कसं करतो? पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 म्हणजे 11 झाले. आता सोडियम आपल्याकडचा 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो आणि आपलं अष्टक पूर्ण करतो. क्लोरीन काय करतो बघा, क्लोरीन मध्ये किती अणुअंक आहे? क्लोरीनचा 17. मग 17 असेल तर कसं केलं जातं? 2, 8 आणि 7. मग क्लोरीनला शेवटचा अष्टक पूर्ण करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कोणाकडून तरी घ्यावा लागतो. मग घेतल्यानंतर ते काय करतं? त्याचं अष्टक पूर्ण करतं. म्हणजे जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो तो धन प्रभारित आणि जो दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेतो तो ऋण प्रभारित. म्हणजे Na प्लस Cl मायनस इज इक्वल टू NaCl सोडियम क्लोराईड तयार होतं. बघा सोडियमचा अणू 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो आणि सोडियमचा धन आयन तयार होतो. म्हणजे जो देतो तो आपण ज्याला काय म्हणतो? दानशूर म्हणतो ना. जो देतो तो धन आयन. म्हणून सोडियमची संयुजा 1 आहे, कारण सोडियमने किती दिला? इलेक्ट्रॉन 1. बघा दुसरा आहे, आणि जो क्लोरीनचा अणू आहे तो आपला अष्टक पूर्ण करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन घेतो? 1 इलेक्ट्रॉन घेतो. म्हणून क्लोरीन हा ऋण आयन आहे. म्हणून क्लोरीनची संयुजा सुद्धा किती आहे? 1च. आयनावरील प्रत्येक एक विरुद्ध प्रभारामधील आकर्षणामुळे सोडियम प्लस व क्लोरीन मायनस मध्ये एक रासायनिक बंध निर्माण होऊन काय तयार होतं त्याच्यापासून? मीठ किंवा NaCl. अशा प्रकारे सोडियम अणूची क्षमता 1 इलेक्ट्रॉन देण्याची असते,
तर क्लोरीन अणूंची संख्या 1 इलेक्ट्रॉन घेण्याची आहे. म्हणजेच सोडियम व क्लोरीन दोन्ही मूलद्रव्याच्या संयोजक कसे आहेत, एकच आहे. काही वेळेला एखाद्या मूलद्रव्याचे अणू घेण्याची क्षमता 2 असू शकते, मग त्याची संयोजक 2. बघा, आयनिक बंध निर्माण होताना, ज्यावेळेला आयनिक बंध आहेत ते निर्माण होताना मूलद्रव्याच्या अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयोजक होय. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, बघा, विज्ञान कुप्पीमध्ये तुम्हाला एक वैशिष्ट्य दिलेलं आहे. धनप्रभारित जे आयन आहेत, म्हणजे आता उदाहरणार्थ सोडियम कसा आहे, धनप्रभारित, कारण जे इलेक्ट्रॉन देतात त्यांना धनप्रभारित म्हणायचं. म्हणजे धनप्रभारित आयनांना कॅटायन असं म्हणतात आणि ऋणप्रभारित आयनांना ॲनायन असं म्हणतात, म्हणजे ऋण आयन असतात. उदाहरणार्थ मॅग्नेशियम क्लोराईड. आता ह्या मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये Mg हा काय करतो, आपल्याकडचा इलेक्ट्रॉन देतो, आणि क्लोरीन ज्याच्यावर मायनस दाखवलेलं क्लोरीन हा काय करतो, इलेक्ट्रॉन घेतो. मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत असणाऱ्या इलेक्ट्रॉन्सला संयोजक इलेक्ट्रॉन म्हणतात. मगाशी जसं मी सांगितलं, आता सोडियममध्ये किती आहे, 2, 8 आणि 1. सोडियमचा अणुअंक 11 आहे, तर सोडियममध्ये 2, 8 मग हे जे बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहे, 1. म्हणून ह्याला म्हणायचं संयोजक इलेक्ट्रॉन असं म्हणतात. आता जरा डोकं चालवा. मॅग्नेशियम क्लोराईड CaA ही संयुग मूलद्रव्यापासून कशा पद्धतीनं बनवतात, बघा. पुढचा मुद्दा आहे आपण घेणार आहोत. जरा डोके चालवा. याच्या दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या नेहमी पूर्णांक संख्या असते, म्हणून संयोजक नेहमी पूर्णांकातच असते. संयोजक जे आहे ती कशी पाहिजे, नेहमी पूर्णांकातच असणं गरजेचं आहे. हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता संयोजक बघितले. आता पुढचा मुद्दा जो आहे, आता खालील एक तक्ता तुम्हाला दिलेला आहे, तो तक्ता व्यवस्थित पहा. मूलद्रव्याची नावं आहेत या बाजूला, हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम आणि सिलिकॉन आहेत. त्याच्या अणुअंक दिलेले आहेत बघा. हायड्रोजनचा अणुअंक आहे 1, हेलियमचा अणुअंक आहे 2, लिथियमचा अणुअंक आहे 3, इथं दिलेलं नाही, भरायचं आहे. बेरिलियमचा आहे 4, बोरॉनचा आहे 5, कार्बनचा आहे 6, नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9, निऑन 10, सोडियम 11, मॅग्नेशियम 12, ॲल्युमिनियम 13 आणि सिलिकॉन 14. आता ह्याचं इलेक्ट्रॉन संरोपण मी मगाशी जसं तुम्हाला सांगितले, पहिल्या कक्षेत किती असतात, 2, दुसऱ्या कक्षेत किती आहेत, 8, तिसऱ्या कक्षेत किती असतात, 18 आणि चौथ्या कक्षेत किती आहेत तुमचे, 32. आता बघा, पहिल्याचे इलेक्ट्रॉन एकच आहे म्हणजे पहिल्या एकच कक्षा. हेलियमचा अणुअंक 2 आहे म्हणजे पहिल्या कक्षेत किती बसतात इलेक्ट्रॉन, 2च. आता लिथियमचा किती आहे अणुअंक, 3. मग 3चं कसं करणार, पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन जाणार, 1, आणि दुसऱ्या कक्षेत राहिलेला किती, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 1. आता बेरिलियमचा किती आहे अणुअंक, 4. मग कसं होणार, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत सुद्धा 2च, म्हणजे इथे किती येणार, बेरिलियमचा 2 आणि 2च. आता बघा, बोरॉनचा 2 आणि 5, बरोबर आहे, कार्बन 2 आणि 6. आता नायट्रोजन 7 आहे, मग पहिल्या कक्षेत किती येणार, 2, दुसऱ्या कक्षेत किती येणार, 5. आता बघा इथं फ्लोरीन 9 आहे, पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत किती येणार, 7. आता इथं 10 आहे निऑन मग पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत किती, 8. आता सिलिकॉन 14 आहे, कसं येणार, 2, दुसऱ्या कक्षेत 8, 8 आणि 2 10 आणि तिसऱ्या कक्षेत 4, बरोबर. आता इकडे बघा, संयोजक इलेक्ट्रॉन म्हणजे कुठलं, त्या इलेक्ट्रॉन स्वरूपनातील शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत याच्यावरून संयोजक इलेक्ट्रॉन काढले. आता बघा इथं हायड्रोजनमध्ये एकच आहे, हेलियमच्या शेवटच्या कक्षेत 2च आहेत, लिथियममध्ये किती असणार, 1, बेरियममध्ये किती असणार, 2, बोरॉनमध्ये किती असणार, 3, कार्बनमध्ये 4, नायट्रोजनमध्ये 3, ऑक्सिजनमध्ये 6, फ्लोरीनमध्ये 7, निऑनमध्ये 0, सोडियममध्ये 1, मॅग्नेशियममध्ये 2, ॲल्युमिनियममध्ये 3 आणि सिलिकॉनमध्ये किती असणार आहे तुमचे, 4. आता संयोजक ह्याच्या कशा ठरवायचे बघा.
पहिल्याची 1. आता ह्याची संयुजा आहे हेलियम नाही, शून्यच, कारण तो इलेक्ट्रॉन घेतो का नाही. बघा लिथियममध्ये किती आहे, शेवटच्या कक्षेत 1 म्हणजे ह्याची संयुजा 1. बेरिलियममध्ये किती आहे 2, ह्याच्यामध्ये 3. आता कार्बनमध्ये 4 आहे, तो काय करतो, एक तर 4 दुसऱ्याला देतो किंवा 4 दुसऱ्याकडून घेतो, म्हणजे म्हणून ह्याची संयुजा 4च. नायट्रोजनमध्ये शेवटच्या कक्षेत किती आहे 3, त्याची संयुजा. ऑक्सिजनमध्ये किती आहे बघा, संयुजा इलेक्ट्रॉन आहे 6, मग त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी कितीची गरज आहे 2, म्हणजे ह्याची संयुजा 2. इथं 7 आहे, त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी कितीची गरज 1. निऑनमध्ये 0, कारण बघा 2 आणि 8च आहे. सोडियममध्ये 1. मॅग्नेशियममध्ये किती आहे 2, म्हणून त्याची संयुजा 2. अल्युमिनियममध्ये किती आहे 3 आहे, म्हणून त्याची संयुजा 3. सिलिकॉनमध्ये किती आहे 4, म्हणून त्याची संयुजा 4. असा हा चार्ट तुम्हाला भरता आला पाहिजे आणि तो कळाला पाहिजे. आता पाहणं, संयुजा एकच असते असं नाही, काही वेळेला संयुजा एकापेक्षा जास्त असू शकतात. अशा संयुजांना आपण परिवर्ती संयुजा असं म्हणणार आहोत. बघा आता तुम्हाला इथे एक मुद्दा दिलेला आहे, परिवर्ती संयुजा. आता परिवर्ती संयुजा कुणाला म्हणायचं किंवा काय आहेत बघा, वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्य अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. म्हणजे एखाद्या विशिष्ट वेगळ्या परिस्थितीमध्ये काही मूलद्रव्य अणू वेगवेगळ्या संख्येने देतात, म्हणजे एकच अंक देत नाहीत, कदाचित त्यावेळेला त्यांना 2 देतात किंवा घेतात. अशा वेळी ती मूलद्रव्य एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. मग अशा वेळेला ती जी मूलद्रव्य आहेत ती एकापेक्षा जास्त संयुजा दाखवतात. आता पुढचा मुद्दा आहे बघा, हे लक्षात ठेवा, लोह म्हणजे लोखंड, लोखंड म्हणजे आयर्न, 2 आणि 3 अशी परिवर्ती संयुजा दाखवतो. लोखंड जे आहे ते काही वेळेला 2 आणि काही वेळेला 3, म्हणजे एखाद्या वेळेला 2 आणि 3 अशा दोन्ही परिवर्ती संयुजा दर्शवतो. त्यामुळं क्लोरीन बरोबर FeCl2 म्हणजे आयर्न क्लोराईड आणि आयर्न ट्रायक्लोराईड अशी 2 संयुग तयार करतात. इथं खाली दिलेले तुम्हाला काही परिवर्ती संयुजा दाखवणारी उदाहरणे. आता तांब्याची संज्ञा आहे CO. आता तांब्याची संयुजा 1 आणि 2 दोन्ही आहे. मग आयन ज्या वेळेला एकच संयुजा दाखवतो त्याला म्हणायचं क्युप्रस, आणि ज्या वेळेला 2 बघा इथं दाखवलेलं 2 संयुजा दाखवतो त्याला म्हणायचं क्युप्रिक. तसंच त्याचं सूत्र आहे Hg, त्याची पण संयुजा 1 आणि 2 आहे. H एकच संयुजा असेल तर म्युकरस आणि म्युक्रिक 2 संयुजा असेल. तसंच लोह म्हणजे लोखंड, Fe लोखंडाचं सूत्र आहे, संज्ञा आहे, त्याची संयुजा 2 आणि 3 आहे. Fe 2 असेल तर संयुजा फेरस आणि Fe 3 असेल तर फेरिक. म्हणजे अशा तुम्हाला 2 संयुजा दाखवाव्या लागतात की या संयुजाला काय म्हणायचं आहे, परिवर्ती संयुजा असं म्हणतात. आता पुढचा एक मुद्दा आहे बघा, त्या मुद्द्याकडे आपण थोडासा विचार करू. खालील तक्त्यातील संयुगापासून मिळणारे कॅटाईन आणि आनाईन. आपण कॅटाईन म्हणजे काय, ज्याच्यावर धन प्रभार असतो त्याला कॅटाईन आणि ज्याच्यावर ऋण प्रभार असतो त्याला आनाईन. कॅटाईन म्हणजे कोण, जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतो त्याला म्हणतात कॅटाईन आणि जो इलेक्ट्रॉन दुसऱ्याकडून घेतो त्याला म्हणतात ॲनाईन. बरोबर. आता बघा NaOH मध्ये Na हा कॅटाईन आहे. कोणता, Na, कारण Na हा काय करतो, इलेक्ट्रॉन देतो. आनाईन कोण असणार आहे याच्यातला, OH, हा इलेक्ट्रॉन घेतो. तसंच KOH मधलं सांगा, K हा कॅटाईन आणि OH हा आनाईन. CaOH टॉईस मधला सांगा, Ca+2 हा कॅटाईन आणि आनाईन कोण आहे, OH हा आनाईन. आता इथं बघा, आम्लामध्ये H कॅटाईन, HCl मध्ये H कॅटाईन आणि Cl आनाईन. HBr मध्ये हायड्रोजन ब्रोमाइडमध्ये H कॅटाईन आणि Br आनाईन. HNO3 नायट्रिक आम्लामध्ये H कॅटाईन आणि NO3 आनाईन. या पद्धतीनं पुढे हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ॲनायन कॅटाईन शिकलो. आयनिक बंध असणाऱ्या संयुगाचे 2 घटक असतात, ते म्हणजे एक कॅटाईन, तो धनप्रभारित आयन, आणि आनाईन, तो म्हणजे ऋणप्रभारित आयन. बघा, या दोन्ही घटकांना स्वतंत्रपणे रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेतात, म्हणजे कॅटाईन पण घेतो आणि आनाईन पण घेतो.
त्यामुळं त्यांना मुलके असं म्हणतात. म्हणजे रासायनिक अभिक्रियेमध्ये कॅटाईन आणि अनाईन हे दोन्ही भाग घेतात, यांना मुलके असे म्हणतात. कॅटाईन रूपी मुलकाची जोडी हायड्रॉक्साईड या आयनार रूपी मुलकासोबत झाली की विविध आम्लारी तयार होतात. आता कॅटाईन रूपी, आता OH कोण आहे आपण वरती बघितला. OH जो आहे हा OH कोण आहे तुमचा अनाईन आहे. ह्या अनाईनची जर कॅटाईन रूपी मुलकाची जोडी मग कोण आहे Na आहे. NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. ह्या कॅटाईन रूपी अनाईन रूपी हायड्रॉक्साईडची जर कॅटाईन रूपी मुलकाशी म्हणजे KOH, त्यामुळे कॅटाईनला आम्लधर्मी मुलके असंही म्हणतात. विविध आम्लारीमधील फरक या मुलकामुळे स्पष्ट होतो. या उलट अनाईन रूपी मुलकाची जोडी हायड्रोजन आयन या कॅटाईन रूपी मुलकाबरोबर झाली की विविध आम्ले तयार होतात, जसे HCl. म्हणजे इथं काय आहे, कॅटाईन रूपी म्हणजे अनाईन रूपी मुलकाची जोडी हायड्रोजनचे कॅटाईन रूपी मुलकाबरोबर झाली की आम्ल तयार होतात, जसे HCl. आता बघा H कोण आहे, H हा तुमचा कॅटाईन आहे आणि Cl कोण आहे अनाईन आहे म्हणजे HCl. परत H कोण आहे कॅटाईन, Br कोण आहे अनाईन. म्हणजे याच्यापासून काय तयार होतात, हे आम्ल तयार होतात. फरक त्यांच्यातील आम्लधर्मी मुलकामुळे स्पष्ट होतो. आता खाली तुम्हाला प्रश्न दिलेला आहे बघा, सांगा पाहू पुढील मुलकापैकी आम्लधर्मी मुलके आणि आम्लारीधर्मी मुलके आणि आम्लधर्मी मुलके कोणती आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा ह्याच्यामध्ये आपण आता पहिला विचार करू. मी पहिले तुम्हाला सांगतो आम्लधर्मी मुलका. आम्ल आता तुमच्या लक्षात आलं, H आणि Cl, H आणि Br, H अधिक NO3. बघा आता ह्याच्यामध्ये आम्लधर्मी मुलक कोणते आहेत, आपण पहिला आम्लधर्मी बघू आणि नंतर आम्लारीधर्मी. आम्लधर्मी कोण आहे बघा, Cl कुठं आहे बघा, हा Cl हे आम्लधर्मी आहे. आय म्हणजे कोण, आयोडाईड. SO4 सल्फेट, SO4 कुठं गेला, SO4 सल्फेट. NO3 कुठं आहे, नायट्रेट. पुढचं S2 मायनस आणि MnO4 कोण आहे, मॅंगनीज ऑक्साईड. बघा आता पुढचं आहे, आता आम्लारीधर्मी मुलक कोणते. आम्लारी म्हणजे काय, आता आपण वर शिकलो Na+OH म्हणजे कॅटाईन आणि अनाईन. आता ह्याच्यामध्ये प्लस कोण आहेत बघा, Ag, Cu कॉपर, Fe फेरस, कॅल्शियम, NH4, K पोटॅशियम आणि सोडियम. ही कोणती मुलकं आहेत तुमचे, आम्लारीधर्म. ह्याला जर OH जोडला तर हायड्रॉक्साईड म्हणजे आम्लारी तयार होतात. आता पुढचा मुद्दा आहे बघा, सामान्यतः आम्लधर्मी मुलके धातूच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यावर बनतात. आता एक लक्षात ठेवा, जेव्हा एखादं सामान्यतः जे आम्लारीधर्मी मुलकं आहेत धातूच्या अणूपासून, धातू जे आपण शिकलो मगाशी त्या धातूच्या अणूपासून इलेक्ट्रॉन काढल्यानंतर बनतात. उदाहरणार्थ सोडियम 1 इलेक्ट्रॉन देतो, कॉपर 2 इलेक्ट्रॉन देतो. याला काही अपवाद आहेत, जसे NH4 अमोनिया. तसेच आम्लधर्मी मुलके सामान्यतः अधातूच्या म्हणजे ज्याच्यावर मायनस चिन्ह असतं ते अधातूच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉन मिळवून बनवतात, जसे क्लोरीन, सल्फर. याला अपवादात्मक आहेत काही MnO4. बघा पुढील मुलकाचे 2 गटात वर्गीकरण करा. आता काही तुम्हाला परत एक डोकं लावायला प्रश्न दिलेला आहे. पुढील मुलकाचे 2 गटात वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. हे करताना बघा हे करत असताना आणलेल्या निकषापेक्षा वेगळा निकष वापरा. वर करताना त्याच्यापेक्षा वेगळा निकष वापरायचा आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे बघा, साधी मुलकं. आपण वर आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी शिकलो. आपल्याला इथं काय करायचं, साधं मुलक कोणतं आणि संयुक्त मुलक कोणतं. साधं बघा Ag हे साधं मुलक आहे. परत तुमचं Mg हे साधं मुलक आहे. Cl क्लोरीन हे साधं मुलक आहे.
परत तुमचं Fe फेरस हे साधं मूलक आहे आणि ब्रोमाइड Br ब्रोमाइड हे साधं मूलक आहे। जे राहिलेले आहेत ते सगळे संयुक्त मूलक आहेत। आता कोण आहे? SO4 आहे, ClO3 आहे, NH4 आहे आणि NO3 आहे। आता हे असं का साधं आणि संयुक्त करायचं? तर बघा तुम्हाला दिलेलं आहे एकच अणू असलेली मूलकं म्हणजे साधी मूलकं। ज्याच्यामध्ये एकच अणू आहे ती सगळी साधी मूलकं कोण आहेत? सोडियम आहे, कॉपर आहे, क्लोरीन आहे। परंतु बघा याला काही अपवाद आहेत, यांना साधी मूलकं म्हणतात। जेव्हा एखादे मूलक म्हणजे प्रभारित असा अणूचा गट आहे, गट म्हणजे कोणता? सल्फेट गट आहे, NH3 म्हणजे नायट्रेट गट आहे, NH3 म्हणजे अमोनिया गट आहे। म्हणजे सल्फेट अमोनिया जर असा गट असेल तर प्रभाराचे जे मूल्य असतं तीच त्याची काय असते? म्हणजे ज्याचा गट असतो त्या मूलकांना संयुक्त SO4, OH गट, हायड्रॉक्साईड गट, NH3, अमोनिया गट, NH4 गट, SO4 सल्फेट गट, NO3 नायट्रेट गट, हे सगळे जे आहेत हे गट आहेत म्हणून यांना म्हणायचं संयुक्त मूलक। आणि साधी मूलकं म्हणजे काय? एकच अणू ज्याच्यामध्ये असतो त्यांना म्हणायचं साधी मूलके। आता ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपणाला काही रासायनिक सूत्र कशी लिहायची आहेत याच्याविषयीची आपण माहिती घेणार आहोत। बघा आयनिक बंधाने तयार झालेल्या संयुगाचे वैशिष्ट्य म्हणजे रेणूचे दोन भाग असतात। हे तुम्ही कॅटायन आणि अनायन म्हणजे आम्लारीधर्मी मूलक व आम्लधर्मी मूलक हे दोन भाग विरुद्ध प्रभारात असतात। त्यांच्यातील आकर्षण बल म्हणजे आयनिक बंध म्हणजे कॅटायन आणि अनायन यांना एकत्रित जोडून ठेवण्याचं काम हे कोण करतं? तर तुमचे आयनिक बंध करतात। आयनिक संयुगाच्या नावात दोन शब्द असतात। पहिला शब्द कॅटायनचे नाव असते आणि दुसरा शब्द अनायनचं नाव असतं। जसे सोडियम क्लोराईड, आता सोडियम क्लोराईडमध्ये पहिला कॅटायन, कॅटायन कोण आहे? सोडियम कॅटायन। आणि दुसरा कोण असतो? अनायन, कोण आहे? क्लोरीन। म्हणजे सोडियम आणि क्लोरीन, सोडियम क्लोराईड NaCl। संयुगाचे रासायनिक सूत्र लिहिताना कॅटायनची संज्ञा डाव्या बाजूला त्याला जोडूनच उजव्या बाजूला अनायनची संज्ञा लिहायची। आपण लिहिली आता सोडियम आणि क्लोरीनची लिहिली। संयुक्त मूलकाची संख्या, संयुक्त मूलकाची संख्या किंवा जास्त असल्यास मूलकाची संज्ञा कंसात लिहून संख्या कंसाबाहेर उजवीकडे पायाचले ह्याच्यात किती आहे? एकच आहे। ह्याच्यात किती आहे? एकच आहे असं लिहिलं म्हणजे। आणि या दोघांचा जर आपण क्रॉस केला तर बघा रेणूसूत्र लिहिताना आयनावरील प्रभार दाखवत नाहीत, मात्र त्या आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहितात। संयुजाच्या तिरकस गुणाकार पद्धतीने ही संख्या मिळवणे सोपे जाते। उदाहरणार्थ सोडियम सल्फेट संयुगाचे रासायनिक सूत्र पायऱ्या पुढील पानावर तुम्हाला दिलेले आहेत ते आपण बघणार आहोत। हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक सूत्र बघणार आहोत। आता सूत्र कुणाचं दिलेलं आहे तुम्हाला? सोडियम सल्फेटचं। आता सल्फेट हा एक काय आपण सांगितले गट आहे। आता सोडियम हे कॅटायन आहे, बरोबर? सोडियम हे कॅटायन आहे आणि सल्फेट हे अनायन आहे। आपण दोन गट केले। आता सोडियमची संयुजा 1 आहे आणि सल्फेटची संयुजा 2 आहे। आपण खाली बघणार आहे ते। आता याच्यामध्ये काय करायचं आहे बघा, या संयुजाचा हा क्रॉस करायचा आहे। इथं खाली क्रॉस केलेला आहे। मूलकांची संख्या मिळवण्यासाठी बाणाने दर्शवलेला म्हणजे सोडियम किती आला इथं? क्रॉस केल्यानंतर 2 म्हणजे Na2, इथं SO4 किती आहे? 1, Na2SO4 म्हणजे सोडियम सल्फेटचं सूत्र। याच्यासाठी हे सूत्र आपल्याला येण्यासाठी हा खालचा तक्ता आपल्याला खूप महत्त्वाचा आहे। बघा इथं काय दिलेलं आहे? आम्लधर्मी मूलकं कोणते आहेत? हायड्रोजनची संयुजा 1 आहे, सोडियमची संयुजा 1 आहे, पोटॅशियमची संयुजा 1 आहे, सिल्वरची संयुजा 1 आहे, Hg पाऱ्याची संयुजा 1 आहे, Cu क्युप्रसची संयुजा 1 आहे, क्युप्रिक किंवा कॉपरची संयुजा 2 आहे, मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे, निकेलची 2 आहे, कोबाल्टची 2 आहे, म्युक्रसची 1 आहे, म्युक्रिकची 2 आहे, Mnची 2 आहे, मॅंगनीजची 2 आहे, Fe ची 2 आहे, Sn
स्टॅनिसचे 2 आहे, पीटीचे प्लॅटिनमचे 2 आहे. आता येईल हे सगळे हे अणू लक्षात ठेवायचे. आता आम्लधर्मीमध्ये एच हायड्रॉक्साईड, एफ फ्लोराईड, Cl. आता हे जे काही गट दिलेले आहेत बघा, हे गट खूप महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला गट दिलेला आहे हायड्रॉक्साईड, दुसरा आहे नायट्रेट, तिसरा आहे नायट्राईड, चौथा आहे बायकार्बोनेट, बायसल्फेट, बायसल्फाईड, परमॅग्नेट, क्लोरेट, ब्रोमेट, आयोडाईड, कार्बोनेट, सल्फेट, सल्फाईड, क्रोमेट, डायक्रोमेट आणि फॉस्फेट. आता तुमच्या एक काम करू आपण, तुमच्या पुस्तकाच्या स्वाध्यायामधले आपण अशी हां हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपणाला प्रश्न जो आहे तुमचा त्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, संयुगाची नावे लिहा आणि प्रश्न 5वा आहे तो आपण अगोदर सोडवू. खालील संयुगाची नावे लिहा आणि रेणू वस्तुमानांक काढा. आता रेणू वस्तुमानांक तुम्ही काढू शकता. आता मी ह्याच्यातली नावं लिहितो. आता ह्याच्यातली Na2SO4 म्हणजे कोण, सोडियम सल्फेट. पुढचं कुठलं आहे, K2CO3 म्हणजे पोटॅशियम कार्बोनेट, CO2 कार्बन डायऑक्साईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम हायड्रॉक्साईड. पुढचा आहे तुम्हाला सोडियम बायकार्बोनेट. आता तुम्हाला खाली काही दिलेले आहेत बघा, खालील पदार्थाचे म्हणजे तुम्हाला नावं लिहिता येतात. आता उदाहरणार्थ आपण पोटॅशियम नायट्रेटचं मला नाव लिहायचं आहे बघा. आता पोटॅशियम नायट्रेटमध्ये कॅटाईन कोण आहे, के, बरोबर, के. आणि नायट्रेट कोण आहे, आनाईन, बरोबर. आता आपण जसं वरती पाहिलं, पोटॅशियमची संज्ञा 1 आणि नायट्रेटची संज्ञासुद्धा 1, या दोघांचं जर क्रॉस केलं तर कसं येणार, K1 लिहित नाही, KNO3, हे कारण हा पण एकच आहे ना, KNO3. अशा पद्धतीनं हे प्रकरण तुमचं इथं संपलेलं आहे. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा.